नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, पचन संस्थेशी संबंधित कर्करोगाचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढताना दिसतंय. अन्ननलिका, पोट, मोठे आतडे, यकृत आणि स्वादुपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांमध्ये होणारा कर्करोग वेळेत ओळखला गेला तर त्यावर आधुनिक उपचारांच्या मदतीने प्रभावी उपचार शक्य आहेत. मात्र यासाठी लक्षणांची योग्य माहिती, वेळेवर निदान आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच आज आपण पचन संस्थांमधील विविध अवयवांचे कॅन्सर आणि त्याच्या आधुनिक उपचार पद्धती या विषयावर बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत संभाजीनगरहून जोडले गेले आहेत केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उन्मेष टाकळकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर, कॅन्सर जनरल आणि रोबोटिक सर्जन, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, केअर सिग्मा हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे CMD म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर टाकळकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ, पोटाच्या विकारावरील तज्ज्ञ, रोबोटिक सर्जन आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमधील निष्णात डॉक्टर म्हणून गेली 35 वर्ष परिचित आहेत. मराठवाड्यातील सर्व रुग्ण आणि नातेवाईकांसाठी आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. चला तर मग थेट चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पचन संस्थेमधील कर्करोगाबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर सुरुवातीला मला विचारायचंय की अन्ननलिकेचा कर्करोग हा नेमका काय असतो, त्याची कारणं आणि सुरुवातीची लक्षणं कोणती? आपण आज जे डिस्कशन करणार आहोत ते पचनक्रियामध्ये असणारे अवयव आणि त्यांची कॅन्सरमधली लक्षणे आणि आधुनिक उपचार याच्यावर आपण बोलणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण जो विचारलेला आहे, जो की अन्ननलिकेच्या संबंधित आहे, तर अन्ननलिकेचा कॅन्सर हा फार बऱ्यापैकी कॉमन आहे. याच्यामध्ये मेल टू फिमेल रेशिओ हा मेलमध्ये हा कॅन्सर जास्त प्रमाणात आहे. आणि याचं मुख्य कारण जे आहे की हॉट स्पायसी जे आपण लिक्विड्स घेतो त्याच्यामुळे खूप जर घेतलं आणि त्यांना जर सतत जर त्याचं हॉट जर आयसोफेगसमधून गेलं तर तिथलं जी आवरण आहे इसोफेगसचं त्याला जखम होते आणि कालांतराने किती 5-10 वर्षाने म्हणा किंवा याच्याने जर सारखं आपण घेत राहिलं तर त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असते. दुसरं, स्मोकिंग आणि तंबाखू या दोन्ही गोष्टीचं असोसिएशन फार स्ट्रॉंग आहे. जे लोक तंबाखू किंवा स्मोकिंग करतात त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होऊ शकतो. आजकाल याच्यामध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशन फार आलेलं आहे. जीन्सची जी प्रक्रिया आहे की आपलं जेनेटिक जर आपल्या आईवडिलांना जर कॅन्सर असेल किंवा मामा, काका, मावशी यांना कॅन्सर असेल तर हे सुद्धा त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता आपल्याला 5 ते 10% असते. आणि याचं मुख्य कारण जे आहे कॅन्सरचं की याच्यामध्ये गिळायला त्रास होतो, वजन कमी होतं, भूक लागत नाही, उलटी होतात, कधीकधी आपल्याला रक्ताची उलटीसुद्धा होते. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा रक्ताच्या उलटी आणि होते हा कॅन्सर सिरियस होऊ शकतो. त्याच्यामुळे याचं डायग्नोसिस लवकरात लवकर करणं जरुरी आहे. एंडोस्कोपी, नंतर त्याची बायोप्सी आणि त्याच्यानंतरचे जे उपचार, किमोथेरपी, रेडिएशन, इम्युनोथेरपी याच्याने हा कॅन्सर बऱ्यापैकी नियंत्रणात आणता येतो. अगदीच. मंडळी, तुम्हालाही जर असा काही आजार असेल आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल किंवा अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा. डॉक्टर, पोटाचा कर्करोग का होतो आणि त्याची लक्षणं कोणती असतात? पोटाचा कॅन्सर हा बऱ्यापैकी कॉमन आहे आणि पोटाचा कॅन्सरचा जो मेन कारण आहे की आपली काय म्हणतात त्याला, परत तंबाखू आणि स्मोकिंग हे त्याच्याशी रिलेटेड आहेच आहे. पण पोटामध्ये अल्सर आहे, अल्सर कॅन्सर आम्ही म्हणतो. ज्या पेशंटला पेप्टिक अल्सर म्हणा, पोटाचा अल्सर म्हणा, तो जर फार लाँग काळ टिकला तर त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. तसंच जेनेटिक प्रिडिस्पोजिशन त्याच्यामध्ये आहे. तर पोटाचे कॅन्सरचे 2-3 भाग असतात. म्हणजे फंडस हा वरती असतो, बॉडी हा त्याच्यामध्ये, आणि पायलोरस, म्हणजे 3 प्रकारचे पोटाचे कॅन्सर असू शकतात. ज्या लोकेशन वाईज त्याचं कॅन्सरची वेगवेगळी ट्रीटमेंट आपल्याला डिझाईन करता येते. त्याच्यामुळं त्याची बायोप्सी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये नवीन ट्रीटमेंटनुसार त्यांची किमोथेरपी आहे, नंतर सर्जरी हा मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट आहे. जर पायलोरसला असेल, पोटाच्या डिस्टल भागाला कॅन्सर असेल तर तो पोर्शन काढून घेणे, पोट हे अर्ध कापणे आणि त्याला दुसरं आतडं लावणे आणि नंतर त्याला पुढची ट्रीटमेंट करणे हे फार महत्त्वाचं आहे. आजकाल
टार्गेटेड थेरपी जी आहे ती पोटाच्या कॅन्सरमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. हर्सेप्टिन नावाचं जे सेलवरचं एक मेम्ब्रेन सेलवरचं एक प्रोटीन असतं, त्या प्रोटीन जर ते पॉझिटिव्ह असेल, हर्सेप्टिन हा रिसेप्टर असतो, तो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपल्याला चांगली ट्रीटमेंट हर्सेप्टिनची अँटीबॉडी देता येते. पूर्वी ही ट्रीटमेंट नव्हती कॅन्सरसाठी, पण आता जेनेटिक प्रिडिस्पोजिशन नंतर टार्गेटेड थेरपी फार चांगल्या आलेल्या आहेत, इम्युनोथेरपी आलेली आहे. त्याच्यामुळं पोटाचं कॅन्सर होण्याची, क्युअर होण्याची शक्यता फार वाढलेली आहे. अगदीच. मंडळी, तुम्हालाही पचन संस्थेशी संबंधित कोणताही त्रास जाणवत असेल तर वेळ न दवडता तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवरील क्रमांकावर कॉल करा. डॉक्टर, मोठ्या आतड्याच्या कर्करोगाबाबतीतही अनेक गैरसमज आहेत. हा कर्करोग किती गंभीर असतो आणि त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? मोठ्या आतड्याच्या कर्करोगामध्ये हा म्हणजे अपेंडिक्सपासून तर गुदद्वारापर्यंत हे जे पूर्ण मोठं आतडं आहे आपलं, त्याच्यामध्ये कॅन्सर कुठेही होऊ शकतं. याला आम्ही जनरली मोठ्या आतड्याचे कॅन्सर हे 2 प्रकारात डिवाईड करतो. एक राईट साईडचा कॅन्सर आणि एक लेफ्ट साईडचा कॅन्सर. राईट साईडच्या कॅन्सरमध्ये जनरली पेशंटला लूज मोशन्स होतात आणि लेफ्ट साईडच्या कॅन्सरमध्ये पेशंटला कॉन्स्टिपेशन होतं. त्याच्यामुळं अशा ज्या गोष्टी आहेत की त्या याच्यामध्ये लूज मोशन राईट साईडला आणि लेफ्ट साईडला कॉन्स्टिपेशन, लूज मोशन असल्यामुळे कधीकधी तो निग्लेक्ट होतो. आपल्याला वाटतं साध्या लूज मोशन्स आहेत आणि काहीतरी खाण्यात आलेलं आहे, काहीतरी ट्रीटमेंट घेतो, थोडाफार फरक पडतो, पण तो कॅन्सर हा म्हणजे लक्षात येत नाही लवकर. तर त्यामुळे अशा वेळेस यांची कोलोनोस्कोपी करणे, नंतर अचूक निदान लवकर करणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे त्याची बायोप्सी वगैरे घेऊन त्यामध्ये सुद्धा आजकाल जेनेटिक रिसेप्टार्स, बाकीचे रिसेप्टार्स, नंतर तुमचे EGFR टेस्टिंग म्हणा, केरास म्युटेशन्स आहेत. या सगळ्या जेनेटिक म्युटेशनमध्ये त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट अवलंबून आहे. दुसरं, कोलॉनिक कॅन्सरमध्ये सर्जरी हा फार महत्त्वाचा भाग आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आहे, रोबोटिक सर्जरी आहे आणि जर फार अवघड क्लिष्ट सर्जरी असेल तर ओपन सर्जरीसुद्धा आपण करू शकतो आणि पेशंटला चांगली आयुष्य आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. आणि याच्यामध्ये मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट जो आहे की रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपीने आपण जर गुदद्वाराच्या कॅन्सर थोडं 2 ते 5 सेंटीमीटर वर असेल तर आपल्याला संडासची जागा वाचवता येते आणि ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित करता येते. मंडळी, डॉक्टर उन्मेष टाकळकर यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. डॉक्टर, यकृताचा कर्करोग का होतो आणि त्याची प्रमुख लक्षणं कोणती आहेत? यकृताचा कर्करोग हा फारच म्हणजे बऱ्यापैकी कॉमन झालेला आहे. याचं मेन कारण म्हणजे एकतर अल्कोहोल, लिव्हर खराब होणे, दुसरं HbA1c पॉझिटिव्ह म्हणजे रक्ताचा कावीळ असणे, आणि तिसरं जेनेटिक प्रिडिस्पोजिशन, नंतर फॅटी इन्फिल्ट्रेशन, लिव्हरमध्ये फॅट होणे. आजकाल पूर्वी हे कारण नव्हते. लिव्हरमध्ये फॅट होण्याचं जे कारण आहे मेटाबॉलिक लिव्हर डिसिजेस हा नवीन प्रकार आलेला आहे. ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना लिपिड वाढलेलं आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे किंवा बाकीचे मेटाबॉलिक थायरॉईडची हे आहे, अशा लोकांना काही ना काही प्रमाणामध्ये लिव्हरचं अफेक्शन होत असतं. किंवा जे लोक कोलेस्टेरॉल फार हाय आहे तर अशा याच्यामध्ये जेव्हा फॅटचं रूपांतर सिरोसिसमध्ये होतं लिव्हरमध्ये फॅटनंतर, मग त्याच्यापुढे कॅन्सर होऊ शकतो. तर अशा प्रकारे लिव्हरचा कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करणं फार जरूरी आहे. कारण याला जनरली सर्जरी अर्ली स्टेजमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट हे फार चांगलं उत्तर आहे. दुसरं, जर हे दोन्ही लोबमध्ये असेल लिव्हरच्या तर आणि जर जास्त झालेलं असेल आणि कुठे मेटास्टॅसिस असेल म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेलेलं असेल तर जनरली याला किमोथेरपी म्हणा, पण इम्युनोथेरपी याच्यामध्ये फार चांगले काम करते. इम्युनोथेरपीची ट्रीटमेंट आहे बूस्टिंग ऑफ इम्युनोथेरपी. काही नवीन टार्गेटेड टॅबलेट्स आले आहेत, लिव्हॅन्टेनिब म्हणा किंवा सोराफिनिब म्हणा, तर या गोळ्या याच्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतात. आणि बरंचसं लाईफ सर्वायवल म्हणजे पूर्वी आम्ही लिव्हर कॅन्सर झाला की म्हणत की बा 1-2 वर्षामध्ये पेशंटला जीवाला धोका होऊ शकतं. आता असं राहिलेलं नाही आहे. लिव्हर कॅन्सरमध्ये आता 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष असं सुद्धा आम्ही लाईफ कॅल्क्युलेट करतो. अगदीच. आणि मंडळी, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार हेच कर्करोगाविरुद्धचं सर्वात प्रभावी पाऊल आहे. अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवरील क्रमांकावर नक्की कॉल करा. डॉक्टर, स्वादुपिंडाचा कर्करोग हा तुलनेने गंभीर मानला जातो. तो नेमका काय असतो आणि तो वेळेत ओळखणे कठीण का ठरते? पॅन्क्रियास आणि स्वादुपिंड हे फार महत्त्वाचा आपला ऑर्गन आहे आणि हा लिव्हरशी कनेक्टेड आहे.
तर लिव्हरच्या ज्या आणि नळी आहे तशी स्वादुपिंडाची नळी, या दोन्ही नळी मिळून एक आपल्या आतड्यामध्ये नळी जाते. तिला आपण कॉमन बाईल डक्ट आणि पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणून तो सेकंड पार्ट ऑफ डिओडिनमला ते ओपन होतं. तर याच्यामध्ये दोन्ही ज्युसेस किंवा दोन्ही द्रव्य पदार्थ पचनक्रियेकरता आपल्या लहान आतड्यामध्ये जातात. तर याच्यामध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग होत असताना त्याचे 3 प्रकार आहे. एक तर हेड, बॉडी आणि टेल असे त्याची, हा जो स्वादुपिंड आहे तो असा असतो. त्याच्यामुळे हेड हा पोर्शन आहे तो लिव्हरच्या बाजूला आहे. मिड पोर्शन जो आहे तो लिव्हरच्यापेक्षा थोडा दूर आहे आणि टेल पोर्शन आहे आपले प्लिहा ज्याला म्हणतो स्प्लीन, त्याच्या बाजूला आतमध्ये असतो. तर ह्या 3 प्रकारे स्वादुपिंडाचा जेव्हा कर्करोग होतो, जेव्हा हेडला जेव्हा होतो त्यावेळेस पेशंटला कावीळ होतो, नंतर पेशंटची जी नळी लिव्हर पण दबली जाते. अशा याच्यामध्ये पेशंटला बऱ्यापैकी लवकर त्रास चालू होतो आणि तो जर त्या नसेमध्ये गेला असेल तर ऑपरेशन होण्याची शक्यताही कमी असते. मिड पोर्शनमधला कॅन्सर थोडासा बरा आहे, कारण त्याने जॉन्डिस होत नाही, पेशंट लवकर खराब होत नाही आणि लवकर डिटेक्ट झाला तर त्याला ट्रीटमेंट करून किंवा बाकीच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीजने किमोथेरपी, रेडिएशन, नंतर एक्सिजन थेरपी, सर्जरी याच्याने बऱ्यापैकी आपल्याला तो चांगला करता येतात. आणि टेल कॅन्सरसुद्धा तसंच आहे. पण पॅन्क्रियाटिक कॅन्सरमध्ये सर्जरी थोडीशी किचकट आहे. लॅप्रोस्कोपी, रोबोटिक सर्जरीसुद्धा खूप मोठी आहे. ज्याप्रकारे कॉम्प्लिकेशन असल्यामुळे त्याला आम्ही विपल्स सर्जरी म्हणतो. ती सर्जरीमध्ये रेट ऑफ कॉम्प्लिकेशन म्हणा, सक्सेस रेट म्हणा, ही एक्सपिरियन्स सर्जन करणं फार जरुरी आहे. कारण ज्यांनी विपल्स केलेलं आहे अशाच डॉक्टरांकडून हे आपण ऑपरेशन करून घेणं हे अपेक्षित आहे. आणि हे ऑपरेशन बऱ्यापैकी मोठं ऑपरेशन असतं. त्याच्यामुळे सर्जरी, किमोथेरपी, रेडिओथेरपी, टॅबलेट फॉर्म, इम्युनोथेरपी या सर्व प्रकारच्या थेरपी स्वादुपिंडामध्ये च्या कॅन्सरमध्ये उपलब्ध आहे. आणि याचं प्रिव्हेन्शन म्हणजे अल्कोहोल, टोबॅको, नंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या कॉमन याच्यामध्ये येतातच. त्याच्यामुळे त्या प्रिव्हेंट केल्या तर तो प्रिव्हेंटमध्ये काही प्रमाणात आपल्याला मदत होऊ शकते. निश्चितच. आणि मंडळी, तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही अशी लक्षणं जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. आजच अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधा. डॉक्टर, कोणत्याही आजारावर वेळेत उपचार होण्यासाठी त्याचं अचूक निदान होणं महत्त्वाचं असतं. पचन संस्थेतील या सगळ्या कर्करोगांचं निदान नेमकं कसं केलं जातं? हा चांगला प्रश्न विचारला एकदम, की पचनसंस्था जी चालू होती ती आपल्या मुखद्वारापासून ते गुदद्वारापर्यंत आहे. तर त्याच्यामुळं याचा जो निदान आहे, याची सिम्पटम्स जी आहेत ते आपण 5 ते 7 दिवस जर काही सिम्पटम्स आपण समजा बरे जर नाही झाले तर ताबडतोब डॉक्टरला दाखवायला पाहिजे. उलट्या जर 5, 7, 8 दिवस जर आपल्याला कमी होत नाही आहेत आणि आपण ट्रीटमेंट घेऊनसुद्धा काही होत नाही आहे, अपचन झालेलं असतं ते बरं होत नाही, तर लगेच डॉक्टरला दाखवणे, एंडोस्कोपी करून घेणे, कारण दुसरं काही ताबडतोब निघू शकतं. कावीळ होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, पोटामध्ये पाणी होणे, अशा जे लक्षणं आहेत याच्यामुळं आपल्याला क्लिनिकली आपल्याला कुठेतरी मेजर आजार आहे याची एक आपल्याला शंका आपल्या मनात येते. ताबडतोब डॉक्टरला जाऊन दाखवणे. कुठल्याही प्रकारचं रक्त आयदर थुंकीतून म्हणा, आयदर उलटीतून म्हणा किंवा संडासद्वारे रक्त पडणं ही चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे याचं कंप्लीट शहानिशा त्याची झाली पाहिजे की त्याचं कारण काय आहे. मेजॉरिटीमध्ये 50% कारणामध्ये कॅन्सर हे कारण असतं. बाकीच्या याच्यामध्ये सुद्धा अनेक कारणं आहेत, पण ते निदान करणं जरुरी आहे. याला एंडोस्कोपीचं जे तंत्रज्ञान आहे ते फार महत्त्वाचं आहे. अपर जी एंडोस्कोपी आणि कोलोनोस्कोपी या डायग्नोस्टिक टेस्टमुळे आपल्याला ही जी कॅन्सरचं आहे ते ताबडतोब लक्षात येऊ शकतात. दुसरं, पेट स्कॅन नावाचं जे स्कॅन आलेलं आहे त्याच्यामध्ये FDG नावाचं जे आयसोटोप स्कॅन ते आम्ही बॉडीमध्ये इंजेक्ट करतो आणि पूर्ण बॉडीमध्ये जिथे कुठे कॅन्सर असेल ते FDG तिथे जाऊन ते पकडण्यात येतं आणि त्याचं जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूवर आम्ही ते इन्फेक्शन आहे का कॅन्सर आहे हे ठरवतो. त्याच्यामुळे पेट स्कॅनचा फार मोठा रोल कॅन्सर डिटेक्ट करण्यामध्ये सुद्धा आहे आणि पसरलेला कॅन्सर आणि फॉलोअपमध्ये सुद्धा पेट स्कॅनचा रोल आहे. नंतर काही बायोमार्कर्स आहेत, समजा अल्फा फिटोप्रोटीन आहे किंवा असे जे बायोमार्कर ते डायरेक्ट विदाऊट बायोप्सी आपल्याला लिव्हरचं कॅन्सरचं निदान देऊ शकतात. काही एकच लिव्हरमध्ये बायोप्सी करण्याची गरज नाही. जर अल्फा फिटोप्रोटीन 500, 800, 1000, 2000च्या वर असेल तर तो लिव्हर कॅन्सरशिवाय त्याला पर्याय नाही आहे. दुसरं, काही मार्कर्स आहेत, CA आहे, नंतर बाकीचे मार्कर कोलॉनिक कॅन्सरचे मार्कर्स आहेत, नंतर लिव्हर कॅन्सरचे मार्कर, हे आपल्याला गाईडलाईन देतात आणि बायोप्सीनुसार, जेनेटिक टेस्टिंगनुसार पूर्ण कॅन्सर आपल्याला व्यवस्थित आपल्याला त्याची होमवर्क करून त्याचे काय काय लक्षणं आहेत किंवा काय काय बायोलॉजिकल बिहेवियर आहे
हे आपण समजून घेतो आणि त्यानुसार आजकाल ट्रीटमेंट प्लॅन करतो. अगदीच. मंडळी, लक्षणं लपवू नका, तपासणी पुढे ढकलू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी स्क्रीनवरील क्रमांकावर नक्की संपर्क करा. पचन संस्थेतील कर्करोग, आज आपण पचन संस्थेचे कर्करोग आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती याविषयी जाणून घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर उन्मेष टाकळकर. डॉक्टर, आज या कर्करोगासाठी कोणकोणत्या आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत? विशेषतः रोबोटिक सर्जरी सारख्या तंत्रज्ञानाचा रुग्णांना किती फायदा होतो? पचन संस्थाच्या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये आज जेव्हा आम्ही डायग्नोसिस करतो, पूर्वी आम्ही काय करायचो की एक बायोप्सी घेतली पेशंटची, समजा एखादी बायोप्सी घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला बायोप्सीचा ग्रेड किती आहे, नंतर गाठी किती निघालेल्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर आहे का नाही, म्हणजे अन्ननली आपलं व्हेसलमध्ये गेलं आहे का नाही, लिम्फमध्ये गेलं आहे का नाही, नर्वमध्ये गेलं आहे का नाही आणि किती नोड पॉझिटिव्ह आहे, म्हणजे गाठी किती पॉझिटिव्ह आहे, काय तुम्ही काढलेलं आहे, जिथून तुम्ही कट केलं तिथं पॉझिटिव्ह आहे का नाही, एवढं आम्हाला हे मिळायचं इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशननुसार आमची ट्रीटमेंट प्लॅन व्हायची. पण आज याच्यापेक्षा खूप म्हणजे परिस्थिती एवढी चांगली झालेली आहे की त्याच ट्यूमरवर आम्ही आज नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग, म्हणजे त्या ट्यूमरवर आम्ही जेनेटिकच्या सगळ्या टेस्टिंग करू शकतो. जवळपास 100 जीन पॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला जेनेटिक टेस्टिंग नंतर PD-L1 म्हणजे ही जे त्याच्यावरचे एक्सप्रेशन्स आहेत ते एक्सप्रेशन्स आम्ही घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला इम्युनोथेरपी मिळते का नाही मिळत. नंतर MSI, नंतर हे जे मायक्रोसॅटेलायटिक इंडेक्सिंग, असे जे बरेचसे पॅरामीटर्स आहेत जेनेटिकचे, ते आम्ही घेऊन त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट प्लॅन करतो. म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन, सर्जरी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, एक्सटेंडेड इम्युनोथेरपी अँड टॅबलेट फॉर्मच्या ट्रीटमेंट किंवा अजून काही स्पेशलाइज सर्जिकल ऑप्शन्स, या सर्व कॉम्बिनेशनमध्ये हे पूर्ण ऑर्नामेंटरियम घेऊन त्या कॅन्सरला अटॅक करून आम्ही त्याच्यावर पूर्ण उपचार करून निदान करून पेशंटला जास्तीत जास्त आयुष्य देण्याचा प्रयत्न करतो. मंडळी, तुम्हालाही जर असा काही त्रास असेल आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल किंवा अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा. डॉक्टर, आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा तो टाळणं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे पचन संस्थेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने कोणती काळजी घ्यायला हवी? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह टेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जनरली आपण जे बॉडी टेस्टिंग करतो त्याच्यामध्ये बेसिक टेस्ट आहेत. स्टूलमध्ये ब्लड असणे किंवा अपर जी एंडोस्कोपी करणे, सोनोग्राफी करणे, ब्लड टेस्ट करणे, काही मार्कर्स आहेत ते पाठवणे, अल्फा बिटोप्रोटीन आहे, CA19-9 आहे, CA125 आहे, हे सगळ्या ब्लड टेस्टमध्ये होतात. नंतर आता नवीन जी टेस्ट आलेली आहे, जर्म लाईन टेस्टिंग फॉर जेनेटिक म्हणतो आम्ही. जर्म लाईन टेस्टिंगमध्ये ब्लडवर सुद्धा ती टेस्टिंग होऊ शकते. त्या टेस्टिंगमध्ये कॅन्सर जीन पॅनल किंवा त्याच्यामध्ये काही कुठं काही असेल तर ते सापडतं. म्हणजे पुढं तुम्हाला काही होणार असेल, समजा आपल्या आईवडिलांना कॅन्सर आहे, तर या जेनेटिक टेस्टिंगमध्ये, या टेस्टिंगमध्ये आम्ही त्याचं आपल्याला कमीत कमी गाईडलाईन मिळू शकते. त्याच्यामुळं अशी रुटीनली ही टेस्टिंग अवेलेबल आहे. थोडीशी कॉस्ट या टेस्टिंगची थोडंसं महाग आहे, पण हळूहळू ही कॉस्ट कमी होईल आणि ती अफोर्डेबल आहे. आताही ती अफोर्डेबल आहे, पण एवढी कॉमन मॅनला अफोर्डेबल नाही आहे. त्याच्यामुळं ही एक हे झालं. डाएटचे प्रिकॉशन झाले. आपण फायबर डाएट जी आहे आणि डाएटरी हॅबिट जे आहे ते चांगल्या केल्या पाहिजे. स्मोकिंग, या सगळ्या गोष्टी जर कमी केल्या तर ह्याची पूर्ण आपल्याला पोर्टफोलिओ आपल्याला चांगल्या प्रकारे कॅन्सरचा मिळू शकतो आणि तोच आपण जर फॉलो केला तर लवकर डिटेक्शन जर केलं तर या कुठल्याही कॅन्सरमध्ये सर्वायवल रेट आणि आयुष्य वाढण्याची शक्यता फार जास्त आहे, कारण आपल्याकडे ट्रीटमेंट करायला असंख्य मोडॅलिटीज आहेत. अगदीच. मंडळी, तुमच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार असेल तर केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकावर नक्की कॉल करा. डॉक्टर, तुम्ही आमच्याशी इतका छान संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9.